हा, तर आपल्याला सराव पेपर क्रमांक 1 अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स वर आज 100 प्रश्नांचा सराव करायचा आहे. सेट परीक्षा, यूजीसी नेट परीक्षा आणि राज्य सेट परीक्षा यावरती पेपर जो आहे आपला हा अर्थशास्त्राचा आहे आणि यावरती आपल्याला 100 प्रश्नांचा सराव करायचा आहे. काही विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आलेल्या आहे की सर प्रश्न खूप सोप्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये टाकत आहे, कठीण पातळी असू द्या तुमच्या प्रश्नाची. बघा विद्यार्थी मित्रांनो, सोपा असो कठीण असो, प्रश्न असतो. कधी कधी सोपे प्रश्न सुद्धा धोका देत असतात. ओके, गोंधळून जात असता तुम्ही. अभ्यास वेगळा असतो आपला आणि प्रश्न जर वेगळे आले तर गोंधळून जातो आणि ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहित असते सोपं, ते सुद्धा तुम्ही म्हणजे जे राईट करायचं तर तुम्ही चुकीचं करता आणि नंतर मग तुम्हाला पश्चाताप होतो की आपलं जे बरोबर होतं, आपलं सोपा जे प्रश्न ते आपल्या हातून सुटला आणि जो कठीण आहे आपण त्याला सोडत बसलो. तर सोपे प्रश्न आणि कठीण प्रश्न या दोन्ही प्रश्न डोळ्यासमोरून जाऊ द्या, तुमचा सराव होऊ द्या, म्हणजे तुम्हाला समजेल की अर्थशास्त्र काय आहे. अर्थशास्त्र, जो विद्यार्थी अर्थशास्त्र समजून घेतो, अर्थशास्त्राला तो इमॅजिनेशन करतो, अर्थशास्त्रानुसार जीवनामध्ये आचरण करतो किंवा अर्थशास्त्राचा उपयोग तो प्रत्येक व्यवहारात करतो, तो अर्थशास्त्र बिलकुल जीवनामध्ये अंगीकारून तो शिकण्याचा प्रयत्न करतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याला हे जमतं ना तर त्याला अर्थशास्त्राचे सोपे प्रश्न असो कठीण प्रश्न असो, त्याला कोणताही प्रश्न आला तर तो सोडू शकते. तर त्यामुळे सोपे प्रश्न आणि कठीण प्रश्न या दोन्ही प्रश्नांचा सराव असू द्या. ओके, चला आपण आता सुरुवात करूया. असो काही गोष्टी हा, तर पहिल्या प्रश्नापासून आपण आता सुरुवात करूया, सराव करूया आपण आजच्या या व्हिडिओमध्ये. तर बघा, पहिला प्रश्न आहे, ग्राहकाच्या समतोलाचा उदासीनता वक्र पद्धतीतील मूलभूत आधार कोणता? पर्याय दिलेले: कार्डिनल उपयुक्तता, बी ऑर्डिनल उपयुक्तता, सी सीमांत उत्पादन, डी एकूण खर्च. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी ऑर्डिनल उपयुक्तता. विद्यार्थी मित्रांनो, कधी कधी शब्दांमध्ये मिस्टेक होत असतात तर समजून घ्या तुम्ही. ओके, कधी कधी जे शब्द आहे त्याच प्रकारे एखादी शब्द म्हणजे वर्ड जर इकडे तिकडे झाला तर शब्द चुकत असतो, तर ते प्रिंटिंग जे आहे तर ते मिस्टेक असते. तर त्यामुळे जे प्रश्न आहे ते समजून घ्या. ओके, या चुका ज्या आहेत कधी कधी होत असतात आणि कधी कधी जे आन्सर आहे ते सुद्धा कधी चुकून जातात. तर एखादी 1-2 आन्सर जर चुकले आपले तर पुढच्या वेळेस आपण दुरुस्त करूया. तुम्ही कमेंटद्वारे मला कळवा कोणते कोणते प्रश्न चुकले आहे. ओके, प्रश्न क्रमांक 2, गिफेन वस्तूच्या बाबतीत मागणी वक्र कसा असतो? पर्याय ए आहे धन उताराचा, बी ऋण उताराचा, सी उभा, डी आडवा. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए धन उताराचा. प्रश्न 3, ISLM मॉडेल कोणी विकसित केले? पर्याय ए J.R. हिग्स, बी मार्शल, सी रॉबिन्स, डी पिगू. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए J.R. हिग्स. प्रश्न 4, फिलिप्स वक्र कोणता संबंध दर्शवतो? ऑप्शन नंबर ए बेरोजगारी व महागाई, बी उत्पादन व किंमत, सी बचत व गुंतवणूक, डी निर्यात व आयात. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए बेरोजगारी व महागाई. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, सीमांत खर्च MC सरासरी खर्चातला एसीचा म्हणजे कधी छेदतो? खर्चातला एसी म्हणजे एसीला कधी छेदतो? पर्याय ए एसीच्या कमाल बिंदूवर, बी एसीच्या किमान बिंदूवर, सी सुरुवातीला, डी कधीच नाही. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए एसीच्या किमान बिंदूवर. प्रश्न क्रमांक 6, परिपूर्ण स्पर्धेत दीर्घकालीन नफा किती असतो? पर्याय ए असामान्य नफा, बी सामान्य नफा, सी तोटा, डी अमर्याद नफा. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी सामान्य नफा. प्रश्न 7, इनव्हिजिबल हँड ही संकल्पना कोणी मांडली? पर्याय ए आहे ॲडम स्मिथ, बी आहे केन्स, डी सी मार्शल, डी रिकार्डो. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए ॲडम स्मिथ यांनी इनव्हिजिबल हँड ही संकल्पना मांडली. प्रश्न क्रमांक 8, जीडीपी मध्ये कोणाचा समावेश होत नाही खालीलप्रमाणे?
ऑप्शन नंबर ए अंतिम वस्तू, बी सरकारी खर्च, सी हस्तांतरण देयके, डी गुंतवणूक. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी हस्तांतरण देयके. प्रश्न क्रमांक 9 अर्थशास्त्रात क्राउडिंग आउट इफेक्ट कशाशी संबंधित आहे? क्राउडिंग आउट इफेक्ट कशाशी संबंधित आहे? पर्याय ए सरकारी कर्जवाढ, बी निर्यात, सी चलन फुगवटा, डी कर रचना. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए सरकारी कर्जवाढ. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 लाफर कर्व कशाशी संबंधित आहे? ऑप्शन नंबर ए आहे कर दर व कर महसूल, बी महागाई, सी रोजगार, डी उत्पादन. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए कर दर व कर महसूल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11 रिकार्डियन थिअरी कोणत्या विषयाशी संबंधित आहे? पर्याय ए तुलनात्मक लाभ, बी उपयुक्तता, सी महागाई, डी मागणी. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए तुलनात्मक लाभ. प्रश्न 12 WTO ची स्थापना कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन नंबर ए 1995, बी 1991, सी 2000, डी 1985. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 1995 या वर्षी WTO ची स्थापना. WTO म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. प्रश्न 13 CRR निश्चित करण्याचा अधिकार कोणाकडे आहे? पर्याय RBI, बी सेबी, सी नाबार्ड, डी नीती आयोग. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए RBI. त्यानंतर 14वा प्रश्न पहा. प्रश्न भारतात चलनविषयक धोरण कोण राबवते? पर्याय हे ए RBI, बी वित्त मंत्रालय, सी संसद, डी सेबी. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए RBI. 5वा आहे लॉरेन्स कर्व कशाचे मापन करते? पर्याय ए उत्पन्नातील विषमता, बी महागाई, सी उत्पादन, डी निर्यात. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए उत्पन्नातील विषमता. प्रश्न क्रमांक 16 HDI मध्ये कोणता घटक समाविष्ट नाही? पर्याय आयुर्मान, बी शिक्षण, सी प्रति व्यक्ती उत्पन्न, डी लोकसंख्या घनता. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर डी लोकसंख्या घनता. 17वा प्रश्न आहे केन्स यांच्या मते रोजगाराची पातळी कशावर अवलंबून असते? पर्याय ए प्रभावी मागणी, बी लोकसंख्या, सी निर्यात, डी कर. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए प्रभावी मागणी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18 पहा. MPC म्हणजे काय? पर्याय दिले मार्जिनल प्रोपेन्सिटी टू कंझ्युम, बी आहे मॅक्झिमम प्राइस कंट्रोल, सी आहे मार्जिनल प्रोडक्ट कॉस्ट, डी मॉनिटरी पॉलिसी कमिटी. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए मार्जिनल प्रोपेन्सिटी टू कंझ्युम. प्रश्न क्रमांक 19 गुणक मल्टिप्लेयर सिद्धांत कोणी मांडला? ऑप्शन आहे ए कान, बी आहे मार्शल, सी रिकार्डो, डी फिशर. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए कान यांनी गुणक हा सिद्धांत मांडला. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20 इकॉनोमेट्रिक्स मध्ये OLS चा अर्थ काय आहे? इकॉनोमेट्रिक्स मध्ये OLS चा अर्थ काय? पर्याय दिले ऑर्डिनरी लिस्ट स्क्वेअर्स, बी आहे ऑप्टिमम लाइनर सिस्टीम, सी ऑर्डिनरी लेवल स्टॅटिस्टिक्स, डी आहे ऑब्जेक्टिव्ह लाइनर स्केल. ते चारही पर्याय या प्रश्नोत्तर ऑप्शन नंबर ए ऑर्डिनरी लिस्ट स्क्वेअर्स. त्यानंतर प्रश्न क्रमांक 21 भारतातील वित्त आयोगाची नियुक्ती कोण करतो? पर्याय ए राष्ट्रपती, बी पंतप्रधान, सी RBI, डी संसद. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए वित्त आयोगाची नियुक्ती जे आहे ते राष्ट्रपती करत असतात. वित्त आयोगाची जे म्हणजे वित्त आयोगाची तरतूद जी आहे तो कोणत्या कलमानुसार घटनेमध्ये आहे तर 280. लक्षात ठेवा तो 280 कलम. कधी कधी मुलं म्हणतात सोपे सोपे प्रश्न का टाकता सर? बघा हा वित्त आयोगावर येणारा जो प्रश्न आहे प्रत्येक परीक्षेमध्ये येत असतात म्हणून सोपे सुद्धा कधी कधी आपल्यासाठी राज्याची भूमिका निभवत असते. तर त्यामुळे सोपे प्रश्न सुद्धा सॉल्व्ह करत जा, सोप्या प्रश्नांचा सुद्धा सराव करत जा तुम्ही. ओके.
तर हे झाला 21वा प्रश्न. त्यानंतर 22वा प्रश्न पहा. जीएसटी हा कोणत्या प्रकारचा कर आहे? पर्याय दिले. ए अप्रत्यक्ष कर, बी प्रत्यक्ष कर, सी संपत्ती कर, डी सेवा शुल्क. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए अप्रत्यक्ष कर. 23वा प्रश्न बघा. जीएनपी बरोबर ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट बरोबर जीडीपी ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट प्लस क्वेश्चन मार्क दिलाय, त्यामधून आपल्याला निवडायचं आहे. ऑप्शन ए परदेशातून निव्वळ घटक उत्पन्न, बी कर, सी अनुदान, डी घसारा. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए परदेशातून निव्वळ घटक उत्पन्न. म्हणजे परदेशातून मिळवलेलं उत्पन्न जे आहे जोडून जीडीपी जे आहे त्याला जीएनपी आपल्याला मिळत असते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24वा पहा. अर्थमितीमध्ये मल्टीकोलिनेरिटी ही समस्या कशाशी संबंधित आहे? पर्याय दिलेले. ए स्वतंत्र चलांमध्ये उच्च सहसंबंध, बी अवलंबित चल, सी नमुना आकार, डी त्रुटी पथ. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए स्वतंत्र चलांमधील उच्च सहसंबंध. 25वा प्रश्न पहा. हॅरॉल्ड डोमर मॉडेलनुसार आर्थिक विकासाचा मुख्य आधार कोणता? पर्याय दिलेले. ए बचत व गुंतवणूक, बी लोकसंख्या, सी कर, डी आयात. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए बचत व गुंतवणूक. त्यानंतर दुसरा पाठ. पहिला झाला आपला 25 प्रश्नाचा. ओके, आता दुसरं पेज पहा. प्रश्न 26वा पहा. एकाधिकार मोनोपॉली बाजारात एमआर वक्राची स्थिती कोणती असते? पर्याय दिलेले. ए आरच्या वर, बी आहे एआरच्या खाली, सी आहे एआरशी जुळणारी, डी आहे क्षैतिज. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी एआरच्या खाली. प्रश्न क्रमांक 27वा. किंमत विभेदीकरण प्राइस डिस्क्रिमिनेशन संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली? पर्याय ए एसी पिगू, बी आहे ऍडम स्मिथ, डी रिकार्डो, डी मार्शल. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए एसी पिगू. त्यानंतर प्रश्न क्रमांक 28वा. परफेक्ट कॉम्पिटिशन्स मध्ये दीर्घकालीन पुरवठा वक्र कोणत्या खर्चावर आधारित असतो? पर्याय ए एव्हीसी, बी एटीसी, सी एलएमसी, डी एएफसी. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी एलएमसी. या वक्रावर हा पुरवठा वक्र जे या खर्चावर आधारित आहे. ओके. त्यानंतर प्रश्न क्रमांक 29वा. महागाईचे प्रमाण मोजण्यासाठी सर्वाधिक वापरला जाणारा निर्देशांक कोणता आहे? पर्याय हे सीपीआय, बी एचडीआय, सी आयआयपी, डी जीडीआय. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए सीपीआय. त्यानंतर प्रश्न क्रमांक 30. प्रश्न क्रमांक 30वा. स्टॅग्लेशन्स म्हणजे काय? पर्याय दिले. महागाई प्लस बेरोजगारी, बी महागाई प्लस विकास, सी मंदी प्लस निर्यात, डी आहे विकास प्लस रोजगार. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए महागाई प्लस बेरोजगारी. 31वा प्रश्न पहा. सेज लॉ कोणी मांडला? पर्याय दिले. जे बी से, बी आहे केन्स, सी मार्शल, डी हिग्स. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर आहे ए जे बी से. प्रश्न क्रमांक 32वा पहा. लिक्विडिटी प्रिफरन्स थिअरी कोणाची आहे? पर्याय केन्स, बी फिशर, डी फ्रीडमॅन, डी पिगू. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए केन्स यांची. त्यानंतर प्रश्न क्रमांक 33वा. फिशर यांनी कोणता सिद्धांत मांडला खालीलप्रमाणे सांगायचा आहे? ऑप्शन आहे ए क्वांटिटी थिअरी ऑफ मनी, बी कन्झ्युमेशन थिअरी, सी ग्रोथ थिअरी, डी वेलफेअर थिअरी. तर या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए क्वांटिटी थिअरी ऑफ मनी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 34वा पहा. लॉर्नर कर्स जितका 45 अंश रेषेपासून दूर जाईल तितकी काय आहे? तर पुढे सांगायचं आपल्याला. ऑप्शन आहे समानता वाढते, बी विषमता वाढते, सी महागाई कमी होते, डी आहे उत्पादन वाढते. या चारही पर्यंत या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर बी विषमता वाढते. 34. आता 35वा प्रश्न पहा. भारतातील चलन नोटा जारी करण्याचा अधिकार कोणाकडे आहे? पर्याय दिले. आरबीआय, बी एसबीआय, सी वित्त मंत्रालय, डी सेबी. या चारही पर्यंत या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए आरबीआय ला. प्रश्न 36वा. रेपो रेट वाढल्यास सामान्यतः कशी स्थिती असते? बघा. ऑप्शन आहे कर्ज महाग होते, बी कर्ज स्वस्त होते, सी महागाई वाढते, डी बचत कमी होते. या चारही पर्यंत या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए कर्ज महाग होते.
त्यानंतर प्रश्न क्रमांक 37 फिलिप्स कर्व्स च्या दीर्घकालीन स्वरूपाची संकल्पना कोणी विकसित केली? पर्याय दिले: मिल्टन फ्रीडमॅन, बी आय मार्शल, डी केन्स आणि डी रिकार्डो. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए, मिल्टन फ्रीडमॅन. त्यानंतर 38वा प्रश्न पहा, भारतात जीएसटी लागू झाल्याची तारीख कोणती आहे? हे लक्षात ठेवा, विचारू शकते प्रश्न. पर्याय दिलेले आहे: 1 जुलै 2017, बी 1 एप्रिल 2016, सी आहे 26 जानेवारी 2015, डी आहे 15 ऑगस्ट 2017. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए, 1 जुलै 2017 रोजी भारतात जीएसटी लागू झालेली आहे. त्यानंतर प्रश्न 39वा पाहू. आयएमडी म्हणजे काय? आयएमडी चे स्वरूप सांगायचे. पर्याय दिले: ए इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट, बी आहे इंटरनॅशनल मॉनिटरी डिपार्टमेंट, सी आहे इंडियन मार्केट डिव्हिजन, डी आहे इंडस्ट्रियल मॉनिटरी डेव्हलपमेंट. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 40, भारतातील नीती आयोगाची स्थापना कधी झाली? पर्याय दिले: 2015, बी 2014, सी 2016, डी 2013. या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी, 2015 या वर्षी नीती आयोगाची जी आहे ते स्थापना झालेली आहे. त्यानंतर 41वा प्रश्न पहा, अकॉमेट्रिक्स मध्ये हेटेरोस्केडिस्टिसिटी म्हणजे काय? बघा, इकॉनॉमेट्रिक्स मध्ये हेटेरोस्केडिसिटी म्हणजे काय? तर बघा, पर्याय दिले: त्रुटींचा असमान विचलन, बी आहे उच्च सहसंबंध, सी आहे नमुना त्रुटी, डी आहे शून्य सहसंबंध. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, त्रुटींचा असमान विचलन. त्यानंतर प्रश्न 42वा विद्यार्थी मित्रांनो, डमी व्हेरिएबलचा उपयोग कशासाठी होतो? पर्याय दिलेले: गुणात्मक चलांचे प्रतिनिधित्व, बी आहे नमुना निवड, सी सरासरी मोजणे, डी आहे निर्देशांक तयार करणे. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए, गुणात्मक चलांचे प्रतिनिधित्व. त्यानंतर प्रश्न क्रमांक 43वा, कॉक डग्लस उत्पादन फलन कोणाशी संबंधित आहे? पर्याय: उत्पादन, बी मागणी, सी किंमत. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचा एक मिस आहे पर्याय. या पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए, उत्पादन. त्यानंतर 44वा प्रश्न पहा, ग्रीन जीडीपी कशाचा विचार करते? पर्याय: पर्यावरणीय हानी, बी बेरोजगारी, सी निर्यात, डी लोकसंख्या. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए, पर्यावरणीय हानी. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर 45वा प्रश्न पहा, बॅलन्स ऑफ पेमेंट्स अँड करंट अकाउंट मध्ये कोणाचा समावेश होतो? पर्याय: वस्तू व सेवांचा व्यापार, बी आय एफडीआय, सी आय एफपीआय, डी आय वरील कर्ज. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए, वस्तू व सेवांचा व्यापार केला जातो, यांचा समावेश असतो. त्यानंतर प्रश्न 46वा पाहूया. प्रश्न क्रमांक 46, डब्ल्यूटी चे मुख्यालय कुठे आहे? पर्याय दिले: ए जिनिव्हा, बी वॉशिंग्टन डीसी, सी न्यूयॉर्क, डी पॅरिस. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए, जिनिव्हा, स्वित्झर्लंड या ठिकाणी डब्ल्यूटी चे मुख्यालय आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 47, एंजल कर्व म्हणजे एंजल वक्र कोणता संबंध दर्शवते? पर्याय: उत्पन्न व मागणी, बी किंमत व पुरवठा, सी उत्पादन व खर्च, डी कर व महसूल. त्या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए, उत्पन्न व मागणी. त्यानंतर 48वा प्रश्न आहे, अर्थशास्त्रातील पॅरेटो ऑप्टिमम ही संकल्पना कोणाशी संबंधित आहे? पर्याय दिले: कल्याण अर्थशास्त्र, बी चलन सिद्धांत, सी विकास सिद्धांत, सी सार्वजनिक वित्त. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए, कल्याण अर्थशास्त्र. 49वा प्रश्न आहे, गिनी कॉफिशियंटचे मूल्य 0 असल्यास त्याचा अर्थ काय होतो? पर्याय दिले: पूर्ण समानता, बी आहे पूर्ण विषमता, सी महागाई, डी बेरोजगारी. हे चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं ऑप्शन नंबर ए, पूर्ण समानता. आणि प्रश्न क्रमांक 50वा, हॅरेडोमर मॉडेलनुसार आर्थिक विकासाचा दर मुख्यतः कशावर अवलंबून असतो? पर्याय: हे बचत दर आणि भांडवल उत्पादन गुणोत्तर, बी लोकसंख्या वाढ, सी निर्यात, डी कर महसूल. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए, बचत दर आणि भांडवल गुणोत्तर. प्रश्न आता 51वा पहा. प्रश्न 51वा, लटस्की समीकरण कोणाशी संबंधित आहे? ऑप्शन आहे उत्पन्न प्रतिस्थापन परिणाम, बी उत्पादन खर्च,
सी सार्वजनिक खर्च, महागाई पण दिली इथे, डी आहे महागाई. तर या पर्यायाचं उत्तर ऑप्शन नंबर ए, उत्पन्न व प्रतिस्थापन परिणाम. प्रश्न क्रमांक 52, फिक्स्ड डिमांड कर्स कोणत्या गोष्टीवर आधारित आहे असते? पर्याय स्थिर उपयुक्तता, बी स्थिर उत्पन्न, सी स्थिर किंमत, डी स्थिर खर्च. चारही पर्यंत या प्रश्नाचा ऑप्शन नंबर ए, स्थिर उपयुक्तता. प्रश्न क्रमांक 53, किन डिमांड कर मॉडेल कोणत्या बाजार रचनेशी संबंधित आहे? पर्याय ए अल्पकालीन, बी एकाधिकार, सी पूर्ण स्पर्धा, डी मक्तेदारी स्पर्धा. या चारही पर्यंत या प्रश्नाचा ऑप्शन नंबर ए, अल्पाधिकार. त्यानंतर प्रश्न क्रमांक 54, बर्ट्रँड मॉडेल मध्ये स्पर्धा कशाच्या आधारे होते? बर्ट्रँड मॉडेल मध्ये स्पर्धा कशाच्या आधारे होते? पर्याय ए किंमत, बी उत्पादन, सी जाहिरात, डी गुणवत्ता. ते या चारही पर्यंत या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए, किंमत. म्हणजे बर्ट्रँड मॉडेल ही स्पर्धा किमतीशी आधारे होते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 55 पहा, कोर्नोट मॉडेल मध्ये स्पर्धा कशाच्या आधारे होते? ऑप्शन ए उत्पादनाचे प्रमाण, बी किंमत, सी गुणवत्ता, डी खर्च. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए, उत्पादनाचे प्रमाण. त्यानंतर प्रश्न क्रमांक 56, नॅश इक्विलिब्रियम ही संकल्पना कोणत्या शाखेशी संबंधित आहे? पर्याय ए गेम थिअरी, बी आहे वेलफेअर इकॉनॉमिक्स, सी आहे पब्लिक फायनान्स, सी आहे डी आहे डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्स. ते चारही पर्यंत या प्रश्नाचं ऑप्शन नंबर ए, गेम थिअरी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 57, पिगुवियन टॅक्स कोणत्या समस्येवर उपाय म्हणून सुचविला जातो? पर्याय ए नकारात्मक बाह्य प्रभाव, निगेटिव्ह एक्सटर्नॅलिटीज. त्यानंतर बी आहे बेरोजगारी, सी आहे गरिबी, डी व्यापार तूट. या चारही पर्यंत या प्रश्नाचा ऑप्शन नंबर ए, नकारात्मक बाह्य प्रभाव. त्यानंतर प्रश्न क्रमांक 58 पहा, कॉस्ट थेरम कोणाशी संबंधित आहे? पर्याय मालमत्ता हक्क व बाह्य प्रभाव, बी आहे महागाई, सी चलनविषयक धोरण, डी उत्पादन सिद्धांत. या पर्यायाचं उत्तर आहे, प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए, मालमत्ता हक्क व बाह्य प्रभाव. त्यानंतर प्रश्न क्रमांक 60, परमनंट इन्कम हायपोथेसिस कोणी मांडली? परमनंट इन्कम हायपोथेसिस कोणी मांडली? पर्याय ए मिल्टन फ्रीडमन, बी आहे केन्स, सी मार्शल, डी हिग्स. हे चारही पर्यंत या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए, मिल्टन फ्रीडम. त्यानंतर प्रश्न क्रमांक 60, लाईफ सायकल हायपोथेसिस कोणी मांडली? पर्याय ए मोडिग्लियनी, बी आहे रिकार्डो, सी आहे सॅम्युएल्सन, डी आहे पिगू. ते चारही पर्यंत या प्रश्नाचा ऑप्शन नंबर ए, मोडिग्लिनी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 61, लुकास क्रिटिक कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? पर्याय ए व्यापक अर्थशास्त्र, बी सूक्ष्म अर्थशास्त्र, सी सार्वजनिक वित्त, डी आंतरराष्ट्रीय व्यापार. चारही पर्यंत या प्रश्नाचा ऑप्शन नंबर ए, व्यापक अर्थशास्त्र. प्रश्न क्रमांक 62, मार्शल लर्नर कंडिशन कशाशी संबंधित आहे? पर्याय आहे चलन अवमूल्यनाचा व्यापारावर परिणाम, सी आहे कर रचना, डी आहे उत्पादन. बी मिस झालेला पर्याय. ठीक आहे, ते या पर्याय या प्रश्नाचं जे उत्तर ते ऑप्शन नंबर आहे ए, चलन अवमूल्यनाचा व्यवहारावर परिणाम. 62. त्यानंतर 63 प्रश्न पहा, पर्चेसिंग पॉवर पॅरिटी पीपीपी सिद्धांत कोणी मांडला? पर्याय ए गेस्टो केसेल, बी आहे फिशर्स, सी रिकार्डो, डी आहे केन्स. ते चारही पर्यंत या प्रश्नाचं ऑप्शन नंबर ए, गेस्टो केसेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 64, हिग्स-ओहलिन सिद्धांत कशाशी संबंधित आहे? पर्याय आंतरराष्ट्रीय व्यापार, बी रोजगार, सी सार्वजनिक खर्च, डी महागाई. ते चारही पर्याय या प्रश्नाचा ऑप्शन नंबर ए, आंतरराष्ट्रीय व्यापार. त्यानंतर 65, लिओन्टी पॅराडॉक्स कोणत्या सिद्धांताला आव्हान देतो? पर्याय ए हिग्स-ओहलिन थिअरी, बी आहे रिकार्डियन थिअरी, सी आहे केन्सियन थिअरी, डी आहे क्वांटिटी थिअरी. चारही पर्यंत या प्रश्नाचा ऑप्शन नंबर ए, हिग्स-ओहलिन थिअरी. 66 प्रश्न आहे, टॉबिन्स रेशो कशासाठी वापरला जातो? पर्याय ए गुंतवणुकीचे विश्लेषण, बी महागाई मापन, सी रोजगार, डी गरिबी. ते चारही पर्यंत या प्रश्नाचा ऑप्शन नंबर ए, गुंतवणुकीचे विश्लेषण. त्यानंतर 67 प्रश्न आहे, ह्युमन कॅपिटल थिअरीचे प्रमुख
समर्थक कोण आहे? पर्याय ए गॅरी बेकर, डी आहे ॲडम स्मिथ, सी हिग्स, डी सॅम्युएल्सन. या चारही पर्याय या प्रश्नाचा ऑप्शन नंबर ए गॅरी बेकर. 68वा प्रश्न आहे कुझनेट्स कर्व कोणत्या संबंधाचे स्पष्टीकरण देते? पर्याय ए आहे आर्थिक विकास उत्पन्न विषमता, बी महागाई व बेरोजगारी, सी बचत व गुंतवणूक, डी आहे आयात व निर्यात. चारही पर्यायापैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए आर्थिक विकास व उत्पन्न विषमता. 69वा प्रश्न आहे सेल इंडेक्स कोणाशी संबंधित आहे? पर्याय ए गरिबी मापन, बी महागाई, सी उत्पादन, डी रोजगार. तर या चारही पर्यायापैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए गरिबी मापन. 17वा प्रश्न आहे रँडम वॉक हायपोथेसिस कोणत्या बाजाराशी संबंधित आहे? पर्याय ए शेअर बाजार, बी श्रम बाजार, सी वस्तू बाजार, डी परकीय व्यापार. चारही पर्यायापैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए शेअर बाजार याशी संबंधित आहे. त्यानंतर 72वा प्रश्न पहा शेअर बाजार. ओके. 71वा प्रश्न पहा कॅपिटल असेट प्रेझिंग मॉडेल CAPM कोणी विकसित केले? पर्याय दिले ए विलियम शार्प, बी आहे केन्स, सी हिग्स, डी मार्शल. ते चारही पर्याय या प्रश्नाचा ऑप्शन नंबर ए विलियम शार्प. त्यानंतर 72वा प्रश्न आहे फिलिप्स कर्वच्या अपेक्षा वर्धित एक्सपेक्टेशन्स ऑगमेंटेड म्हणजे स्वरूपाचा प्रमुख समर्थक कोण आहे? पर्याय दिले मिल्टन फ्रीडम, त्यानंतर बी आहे रिकार्डो, सी आहे फिगू, डी आहे कल्डर. तर हे चारही पर्याय या प्रश्नाचा ऑप्शन नंबर ए मिल्टन फ्रीडमन. त्यानंतर 73व इंडोजिनियस ग्रोथ थिअरीचे प्रमुख अर्थतज्ञ कोण आहे? पर्याय दिले पॉल रोमर, बी आहे हेरॉड, सी आहे डोमोर, डी आहे रिकार्डो. हे चारही पर्याय या प्रश्नाचा ऑप्शन नंबर ए पॉल रोमर. 74वा प्रश्न आहे सोलो ग्रोथ मॉडेल मध्ये दीर्घकालीन वाढीचा प्रमुख स्रोत कोणता? पर्याय दिले तांत्रिक प्रमुख प्रगती, बी लोकसंख्या वाढ, सी कर महसूल, डी सरकारी खर्च. चारही पर्याय या प्रश्नाचा ऑप्शन नंबर ए तांत्रिक प्रगती. त्यानंतर प्रश्न क्रमांक 75वा रामसे ग्रोथ मॉडेल मुख्यतः कशावर भर देतो? पर्याय दिले अंतराकालीन उपयोग निर्णय, बी आहे महागाई, सी आहे निर्यात, डी आहे निर्यात सार्वजनिक खर्च. या चारही पर्याय या प्रश्नाचा ऑप्शन नंबर ए अंतरकालीन उपभोग निर्णय. त्यानंतर 76वा प्रश्न पहा हा 76वा प्रश्न ॲरोज इम्पॉसिबिलिटी थ्योरम कोणत्या विषयाशी संबंधित आहे? पर्याय दिले सोशल चॉईस थिअरी, बी आहे मनी सप्लाय, सी आहे प्रोडक्शन फंक्शन, डी आहे इन्फ्लेक्शन. तर त्यानंतर या पर्यायी प्रश्नाचं जे उत्तर आहे याचं हे आहे पर्याय क्रमांक ए सोशल चॉईस थिअरी. त्यानंतर 77वा प्रश्न आहे टिनबर्गन रूल नुसार धोरणकर्त्याकडे किती साधने असावीत? पर्याय ए उद्दिष्टांइतकीच, बी आहे उद्दिष्टांपेक्षा कमी, सी आहे उद्दिष्टांपेक्षा जास्त, डी आहे एकच. या चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए उद्दिष्टांइतकीच. त्यानंतर प्रश्न क्रमांक 78वा मुंडेल फ्लेमिंग मॉडेल कोणत्या अर्थव्यवस्थेसाठी विकसित करण्यात आले? पर्याय दिलेले ए खुली अर्थव्यवस्था, बी बंद अर्थव्यवस्था, सी ग्रामीण अर्थव्यवस्था, डी मिश्र अर्थव्यवस्था. या चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए खुली अर्थव्यवस्था. त्यानंतर 79वा प्रश्न पहा ISLM BP मॉडेल मध्ये बीपी वक्र कोणाचे प्रतिनिधित्व करते? पर्याय दिलेले ए बॅलन्स ऑफ पेमेंट इक्विलिब्रियम, बी आहे बजेट पोझिशन, सी बँकिंग पॉलिसी, डी आहे बिझनेस प्रॉफिट. ते चारही पर्यायांपैकी या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए बॅलन्स ऑफ पेमेंट्स इक्विलिब्रियम. त्यानंतर प्रश्न क्रमांक 80वा ट्रिफिन डिलेमा कोणत्या प्रणालीशी संबंधित आहे? पर्याय दिले ए ब्रिटन वुड्स सिस्टीम, बी आहे गोल्ड स्टँडर्ड, सी आहे GST, डी आहे इरोजन. या चारही पर्यायांपैकी प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए ब्रिटन वुड्स सिस्टीम. त्यानंतर प्रश्न क्रमांक 81वा ब्रिटन वुड्स परिषद कोणत्या वर्षी झाली? पर्याय ए 1944, बी 1945, सी 1955, डी आहे 1939. ते चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 1944 रोजी. 82वा प्रश्न आहे स्पेशल ड्रॉइंग राईट्स SDR कोण जारी करते? पर्याय दिले IMF, बी वर्ल्ड बँक, सी WTO, डी ADB. या चारही पर्याय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर ए IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. त्यानंतर
प्रश्न क्रमांक 83 ओकन्स लॉ कोणत्या दोन घटकातील संबंध स्पष्ट करते? पर्याय दिले जीडीपी आणि बेरोजगारी, बी महागाई आणि व्याजदर, सी बचत आणि गुंतवणूक, डी निर्यात आणि आयात. चारही पर्याय प्रश्न उत्तर ऑप्शन नंबर ए जीडीपी आणि बेरोजगारी. पर्याय प्रश्न क्रमांक 84 टॉबिन टॅक्स कुणावर प्रभावित करण्यात आला होता? पर्याय ए परकीय चलन व्यवहार, बी आहे उत्पन्न कर, सी मालमत्ता कर, डी आहे जीएसटी. चारही पर्याय प्रश्न उत्तर ऑप्शन नंबर ए परकीय चलन व्यवहार. 85वा प्रश्न आहे गोल्डन रूल ऑफ कॅपिटल अक्युम्युलेशन कोणाशी संबंधित आहे? पर्याय ए एडमंड फिलिप्स, बी आहे केन्स, सी मार्शल, डी रिकार्डो. चारही पर्याय प्रश्न उत्तर ऑप्शन नंबर ए एडमंड फिलिप्स. त्यानंतर प्रश्न क्रमांक 86 हर्फिंडल हर्सचॅमन इंडेक्स HHI कशाचे मापन करतो? पर्याय ए बाजारातील एकाग्रता, बी महागाई, सी गरिबी, डी बेरोजगारी. हे चारही पर्याय प्रश्न उत्तर ऑप्शन नंबर ए बाजारातील एकाग्रता. 87वा प्रश्न आहे लर्नर इंडेक्स कशाचे मापन करतो? पर्याय एकाधिकार शक्ती, बी महागाई, सी उत्पादन, डी निर्यात. हे चारही पर्याय प्रश्न उत्तर ऑप्शन नंबर ए एकाधिकार शक्ती. त्यानंतर 88वा प्रश्न आहे कल्डर हिक्स निकष कोणत्या क्षेत्रात वापरला जातो? कल्डर हिक्स निकष जे आहे कोणत्या क्षेत्रात वापरला जातो? पर्याय ए कल्याण अर्थशास्त्र, बी चलन सिद्धांत, सी व्यापार, डी श्रम अर्थशास्त्र. चारही पर्याय प्रश्न उत्तर ऑप्शन नंबर ए कल्याण अर्थशास्त्र. त्यानंतर प्रश्न क्रमांक 89 प्रश्न क्रमांक 89 रॅमसे प्रिसिंग कोणत्या उद्योगात अधिक लागू होते? पर्याय सार्वजनिक उपभोक्ता सेवा, बी शेती, सी बँकिंग, डी पर्यटन. चारही पर्याय प्रश्न उत्तर ऑप्शन नंबर ए सार्वजनिक उपभोक्ता सेवा. प्रश्न क्रमांक 90 एक्स इनिफिशियन्सी ही संकल्पना कोणी मांडली? पर्याय ए हार्वे लिबेनस्टेन, बी आहे हिग्स, सी आहे सॅम्युएल्सन, डी आहे फ्रीडमन. हे चारही पर्याय प्रश्न उत्तर ऑप्शन नंबर ए हार्वे लिबेनस्टेन. त्यानंतर प्रश्न क्रमांक 91 ऍडॅप्टिव्ह एक्सपेक्टेशन्स हायपोथिसिसचे प्रमुख समर्थक कोण आहे? खालीलप्रमाणे सांगायचं आहे. पर्याय ए मिल्टन फ्रीडम, त्यानंतर आहे बी आहे रॉबर्ट लुकास, बी आहे सी आहे हरार्ड आणि डी आहे डोमोन. ते चारही पर्याय प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर